नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? अंतरापुरी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावरान चिकन। तर इथे मी हे चिकन घेतलेलं आहे, गावठी कोंबड्याचं आहे आणि ते स्वच्छ धुवून त्याला मीठ लावून घेतलेलं आहे, म्हणजे त्याचा उग्रसपणा कमी होतो। आणि इथे त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे भाजकं वाटण्यासाठी, कारण गावरान कोंबडीसाठी हे भाजकं वाटण लागतं। तर इथे मी कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर असं सगळं घेतलेलं आहे। तर सर्वप्रथम आपण कढईमध्ये कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे। फोडणीसाठी भाजतो तसा नाही, वाटण्यासाठी हा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। तर माझा कांदा भाजून घेतलेला आहे, मी काढून घेतलेला आहे आणि इथे खोबरं घातलेलं आहे। तर खोबरं देखील छान असं हे इथे बघू शकता भाजून घेतलेलं आहे आणि त्याचं वाटण तयार झालेलं आहे। तर इथे मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, हळद, घरगुती गरम मसाला घेतल्यामुळे मी भाजक्या वाटणामध्ये वाटण टाकलेलं नाही आहे। इथे धना पावडर आणि घरगुती लाल तिखट असं साहित्य घेतलेलं आहे। तर इथे मी गॅसवर कुकर गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये घातलेलं आहे तेल आणि तेल आपलं गरम झालं की लगेच घातलेला आहे कांदा आणि कांदा छान असा परतून घेऊया। आणि कांदा आपला छान परतून झाला की लगेचच त्यामध्ये आपण घालायचा आहे टोमॅटो आणि तो देखील आपण छान असा परतून घेऊया। तर इथे माझा कांदा टोमॅटो छान असा परतून झालेला आहे। तर त्यामध्ये मी आता घालणार आहे आलं लसूण पेस्ट आणि आलं लसूण पेस्ट देखील आपण छान परतून घेऊया। आणि आलं लसूण पेस्ट परतून झाली की त्यामध्ये घालूया भाजकं वाटण आणि ते देखील छान असं आपण परतून घेऊया। जास्त परतायची गरज नाही, कारण आपलं वाटण हे आधीच भाजलेलं आहे। आता त्यामध्ये घालणार आहे मी हळद आणि गरम मसाला, लाल तिखट सगळं घालून झालं की आपण छान असं मिश्रण एकजीव करून घेऊया। आता हे मिश्रण सगळं एकजीव झालं की त्यामध्ये घातलेलं आहे आपण मीठ लावून ठेवलेलं आपलं गावठी कोंबड्याचं मटण। तर ते मी इथे घातलेलं आहे आणि ते देखील आपण छान एकजीव करून घेऊया। तर इथे माझं हे सगळं मिश्रण असं एकजीव झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। कलर देखील छान आलेला आहे। आता मी आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहे, पाणी जास्त पण घालायचं नाही, आपल्या कुकरला ऑलरेडी पाणी सुटतं, त्यामुळे मी पाणी हे थोडं बेतानेच घातलेलं आहे। तर आता कुकरचं झाकण लावून आपण 7 ते 8 शिट्ट्या काढून घेऊया, कारण गावठी कोंबड्याच्या ह्याला 7 ते 8 शिट्ट्या लागतातच। तर इथे माझा कुकर थंड झालेला आहे आणि बघू शकता आपल्या चिकनला छान असा कलर आलेला आहे, मस्त असं दिसतंय। रस्सा पण असं छान जेवढा अंदाजानुसार आपल्याला हवा होता तेवढा परफेक्ट असा झालेला आहे आणि छान शिजलेलं देखील आहे। तर आता आपण एका डिशमध्ये ते काढून घेऊया। तर इथे मी डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही छान असा कलर आलेला आहे। तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।